नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो की सर, बच्चूभाऊ कडू यांनी नागपूर येथे जे आंदोलन केलं होतं, दिव्यांग बांधवांचे जे अनुदान आहे या अनुदानामध्ये 6,000 रुपयेपर्यंत वाढ करावी, तर त्या बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून जी मागणी ठेवली होती त्या मागणी संदर्भात सरकारने असा निर्णय दिलाय की आम्ही काही दिवसामध्ये या 6,000 रुपये अनुदान संदर्भात बच्चूभाऊ कडू यांच्याशी चर्चा करणार. बच्चूभाऊ कडू यांचं जे शिष्टमंडळ आहे किंवा जे दिव्यांग मंत्रालय आहे, आयुक्त आहेत किंवा जे काही सचिव आहेत, त्याचबरोबर जे मंत्री आहेत, त्यांच्या समवेत आम्ही बैठक करणार आणि या बैठकीमध्ये या संदर्भात आम्ही जो काही निर्णय असेल तो निर्णय आम्ही तुम्हाला कळवणार. तर लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न आहे की सर, या बैठकी संदर्भात नेमकी अपडेट काय आहे, कधी ही बैठक घेतली जाणार, याविषयी माहिती सांगा. तर या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्या आंदोलनामध्ये ज्या काही मागण्या ठेवल्या होत्या त्या मागण्यांपैकी काही मागण्या या ठिकाणी मान्य सुद्धा होण्यास सुरुवात झालेली आहे. बच्चूभाऊ कडू यांनी जे आंदोलन ठेवलं होतं त्या आंदोलनात आता टप्प्याटप्प्यात यश येत आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय झाला, कर्जमाफीची तारीख डिक्लेअर झाली आणि दुसऱ्या ज्या 2 महत्त्वाच्या मागण्या होत्या त्या मागण्या म्हणजे मच्छीमारांसाठी आणि जे ग्रामपंचायतमध्ये कर्मचारी होते, जे ऑपरेटर होते, त्यांच्या संदर्भात सुद्धा राज्य सरकारने मागण्या या ठिकाणी मान्य केल्यात. आणि या संदर्भात आज 4 नोव्हेंबर रोजी जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या 2 मागण्या ज्या मान्य झाल्या आहेत त्या सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया. यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जे वेतन आणि देण्यासाठी असलेली जी कर वसुलीची जी अट होती त्या अटीमध्ये या ठिकाणी सुधारणा करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात ज्या कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मच्छीमारांसंदर्भात जो महत्त्वाचा निर्णय झाला आहे तो म्हणजे मत्स्य व्यवसायात कृषी समकक्ष दर्जा देण्यात आल्याने मच्छीमार, मत्स्य संवर्धक, मत्स्य कास्तकारगारांना बँकांकडून देण्यात येणाऱ्या अल्प मुदतीच्या खेळत्या भांडवलाच्या कर्जावर 4% व्याज परतावा देण्यास या ठिकाणी राज्य सरकारने मान्यता सुद्धा दिलेली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने बच्चूभाऊ कडू यांनी सरकारसमोर ज्या मागण्या ठेवल्या होत्या त्या मागण्यांना आता टप्प्याटप्प्यामध्ये यश येत आहेत. आता लाभार्थ्यांच्या माध्यमातून जो प्रश्न होता की सर, दिव्यांग बांधवांसाठी 6,000 रुपयाची जी चर्चा किंवा जी बैठक त्याविषयी आम्हाला माहिती सांगा. तर एक लक्षात ठेवा, आज 4 नोव्हेंबर आहे आणि 4 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आचारसंहिता या ठिकाणी लागू होणार आहे किंवा लागू झालेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये 7 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा पहिला टप्पा, पहिली स्टेप आता सुरू होणार आहे आणि 3 डिसेंबर रोजी या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, निकाल लागणार आहे. त्याबरोबर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आचारसंहितेच्या संदर्भात मी संपूर्ण माहिती दिली होती किंवा आचारसंहितेमध्ये कोणते निर्णय होतात, कोणते निर्णय होत नाहीत. तर ती माहिती जर तुम्ही बघितली नसेल तर ती माहिती सुद्धा तुम्ही बघून घ्या. त्या माहितीच्या नुसार, त्या व्हिडिओच्या नुसार आता सद्यस्थितीला तरी कोणत्याही प्रकारच्या योजनांवरती घोषणा होणार नाही, अनुदान वाढ होणार नाही. तुम्हाला जे अनुदान मिळतंय हे तुमच्या खात्यामध्ये व्यवस्थित येणार, काही काळजी करू नका, अनुदानामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. मात्र जो 6,000 रुपये जो वाढीचा जो संदर्भात जो विषय आहे, जी चर्चा होणार आहे ही चर्चा आता निवडणूक झाल्यानंतरच होणार आहे. लक्षात ठेवा, कदाचित ती 2026ला सुद्धा जाऊ शकते, म्हणजे पुढच्या वर्षी सुद्धा ती चर्चा होईल. मला शक्यतो ती 2026 पर्यंतच पुढे ती चर्चा होणार असं मला वाटतंय. चर्चा होईल, मात्र निर्णय मात्र तो तिथपर्यंत जाऊ शकतो. कदाचित चर्चा होऊ शकते पण निर्णय मात्र 2026च्या नंतरच होईल किंवा कदाचित तो जो अकॅडमिक वर्ष आहे किंवा जो आर्थिक वर्ष आहे हा आर्थिक वर्ष संपल्यानंतरच जे काही अनुदान वाढ होईल त्यामध्ये मार्च एप्रिलच्या नंतरच होईल. अशा पद्धतीने सध्या स्थितीला तरी कोणत्याही प्रकारची बैठक होणार नाही. सध्या स्थितीला सरकारच्या समोर फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी आहेत आणि आचारसंहिता लागल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या योजनेची नवीन घोषणा होत नाही, अनुदानामध्ये वाढ केली जात नाही. त्यामुळे लाभार्थ्यांच्या माध्यमातून जो प्रश्न होता की सर, 6,000 रुपये अनुदान संदर्भात काय निर्णय झालेला आहे किंवा चर्चेसंदर्भात काही अपडेट आहे का, तर सध्या स्थितीला कोणत्याही प्रकारची अपडेट नाही आहे किंवा अपडेट येणार सुद्धा नाही, कारण आचारसंहिता लागले, निवडणुका लागलेल्या आहेत, त्यामुळे काहीही आता होणार नाही. आपल्याला थोडीफार वाट बघावी लागणार आहे. अशा पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून बच्चूभाऊ कडू यांनी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या संदर्भात टप्प्याटप्प्यामध्ये त्यांना यश येत आहेत. आपल्यालाही 6,000 रुपयाचं यश येणार असं 100% सकारात्मक विचार करून आपण बच्चूभाऊ कडू यांचं विचार, यांची ताकद लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि आपण ज्या पद्धतीने बच्चूभाऊ सांगतात की संघटित व्हा, एकत्र या आणि आपली प्रगती किंवा आपला विकास करा,
त्याच पद्धतीने आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे। आपण सर्वजण दिव्यांग बांधव आहोत, आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहोत, हा विचार करून आपण एकमेकांना मदत केली पाहिजे। आणि 6,000 रुपयेसाठी आत्ता ज्या पद्धतीने तुम्ही संघटित आहात त्याच पद्धतीने बच्चूभाऊ कडू यांनी पुन्हा एकदा आपल्याला हाक दिली किंवा आवाज दिला तर आपण त्यांना साथ दिली पाहिजे, त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे। कारण हे 6,000 रुपये सहजासहजी होणार नाही, कदाचित पुन्हा आंदोलन करावं लागणार आहे, पुन्हा बैठकीला बसावं लागणार आहे, पुन्हा रस्त्यावर यावं लागणार आहे। तर ती तयारी ठेवून आता ह्या 6,000 रुपयाच्या संदर्भात आपल्याला सध्यास्थिती तरी वाढ बघावी लागणार आहे, कोणत्याही प्रकारचं अनुदान वाढ होणार नाही। अशा पद्धतीने एक छोटीशी आणि महत्त्वाची अपडेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही व्हिडिओ बनवली होती। सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची उपयुक्त असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।